चला आज बनवायची आपल्याला मस्त सांडगी आणि वडीची भाजी. आपण वडी पण म्हणू शकतो, सांडगी पण म्हणू शकतो. तर चला, एक वाटीभर मी सांडगी घेतलेली आहे आणि मस्त आपल्याला रस्सा भाजी करायची. टोमॅटो कापून झालेले बघा, 2 टोमॅटो घेतले होते आणि कांदे घेतलेले 2, ते पण बारीक कापून घ्यायचे आपल्याला आणि मस्त सांडग्याची भाजी करायची. कांदा बारीक कापून झालेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे. तेलामध्ये थोडेसे तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. आपल्याला सांडगे भाजल्यानंतर मग आपल्याला थोडीशी काढून आपल्याला ते मिक्सरमधून काढायचे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला रस्सा, तो भाजीचा रस्सा मस्त तयार होतो सांडग्याच्या. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, थोडेसे काढायचे, जास्त नाही. आता हे मस्त आपले भाजून झालेले बघा, मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे. कोथिंबीर टाकायची आणि अशी बघा बारीक आपली वड्याची पावडर तयार होते. आणि थोडे वडे येणार ते आपल्याला थोडेसे खलबत्त्याच्या याच्याने बारीक करून घ्यायचे, म्हणजे पटकन शिजल्या जातात. आणि ते पण आपल्याला कुकरमध्ये शिजवायचे. तर कुकरमध्ये बघा तेल टाकलेलं आहे, राई, जिरे, कढीपत्ता, कांदा. आता टोमॅटो टाकून घ्यायचे आणि छान होऊ द्यायचं आपल्याला तेलामध्ये. थोडा वेळ परतून घ्यायचे मस्त कांदा टोमॅटो. थोडंसं झाकण लावून ठेवायचं आहे, म्हणजे थोडेसे टोमॅटो कांदा शिजल्या जातात. इकडे बघा मी वडे घेतलेले, त्याच पॅनमध्ये थोडंसं खलबत्त्याचं हे घेतलेलं आहे आणि त्याच्याने थोडे फोडून घ्यायचे वडी किंवा सांडगी आपल्याला. आणि अशा प्रकारे बघा, म्हणजे लवकर शिजल्या जातात. इकडे कांदा टोमॅटो पण झालेले. आता आपल्याला लाल तिखट, धने जिरे पावडर, हळद टाकून घ्यायची आहे. वड्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते. ही आपण साधी पद्धत आहे कांदा टोमॅटोची. आपण काळ्या मसाल्याची पण करू शकतो. कांदा वगैरे भाजून, खोबरं वगैरे. पण अशा पद्धतीने छान लागते वड्याची भाजी. साधी सोपी पद्धत एकदम आणि पटकन तयार होणारी रेसिपी आपली. मग आता सांडगी टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ही मिक्सरमधून काढलेली ते पण टाकून घ्यायचे त्याच्यामध्येच. सगळं मिक्स करून घ्यायचे. गरम पाणी केलेले मी, ते टाकायचे आपल्याला. आणि 5-6 मिनटात तयार होते आपली वड्याची भाजी, सांडग्याची भाजी, वडी. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता गरम पाणी टाकून घेतलेले बघा मी. मीठ टाकायचे चवीनुसार. गरम पाणी टाकल्यामुळे लगेच उकळी पण आली. आता झाकण लावून घ्यायचे कुकरचं. आणि बघा आता मस्त झालेली आपली सांडग्याची भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एकदम मस्त तयार झाली आपली सांडग्याची भाजी. कुकरमध्ये पटकन शिजल्या जातात. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण सांडग्याची भाजी. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तयारी आपली सांडग्याची भाजी बघा.